राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मुद्रा करून मी माझे दोनच शब्द बोलणार आहे, पण महत्वाच्या मुद्द्यावर येणार आहे. इथं किती तरुण उभा आहेत, त्यात किती जणांची लग्न झाली ती हात वर करा. आता पोरगी बघायला गेलं तर काय म्हणतात ते पोराला नोकरी आहे का? काय का नोकरी इथं तुम्हाला? का नाही नोकरी? आता माझं 12वी झालं, मी ITI केलाय, 2 मार्कापायी नंबर उकला वायरमॅन झाला असतो. आज रिक्षा चालवतो मी मंत्री, आज रोज मी 1,500 कमवतो बसवाला. पण पोरगी बघायला गेलं म्हणते रिक्षा लेट टार्गेट पोर असते तिला का? काय करायचं सांगा? असा अनेक घटना आपल्या मराठा समाजाला अडचणी जाणं लागले, त्यामुळं आरक्षण खूप गरजेचं आहे. इथं आता सगळ्या तरुण मुलांना माझी एक करायची विनंती आहे, कुठल्याही मोर्चामध्ये सामील होत असताना कृपया करून गाड्याची तोडफोड करू नका. गाड्या आपल्याच मराठी बांधवांच्या असतात, लोकांच्या नसतात. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त माझी मराठी होतो, त्यामुळे फिरणारे कोण आहेत? मराठी माणसं आहेत, दुसरी माणसं नसतात. एवढं ध्यानात ठेवा. आता एक मुलगी बघायचा किस्सा असा झालाय, नाना पाटेकरचा पिक्चर कोणता ते नट सम्राट, त्यात नाना पाटेकर असं म्हणतो, घर देतं का घर? कोणी घर देतं का? मला आता असं म्हणावं लागेल, कोण मुलगी देतं का मुलगी? एवढी बिकट अवस्था कशासाठी? का एवढी मोठी शेती असताना ही असताना काय उपयोग आहे आपला? नुसतंच नाही मला शेती किती पाटील 5 एकर, मुलगी बघायला गेला नाही, नोकरी नाही. त्यामुळे इतकी बिकट अवस्था झाली की बस. त्यामुळं मराठी लोकांना सपोर्ट करा महाराष्ट्रातून, आणि मराठा आरक्षणाला जेवढ्या घरात नाही येणार आहेत तेवढ्या पाठिंबा जीवन वाढा, गटाटन पुढे घेऊ नका. आंदोलन कसं असतं? आंदोलन उपाशी असतं, दिवसभर आंदोलन उपाशी राहून करायचं असतं. आता हे मीडियावाले जर बातमी करायचं काय म्हणतात मीडियावाले? मराठी लोक जेवण करून वडापाव खाऊन आंदोलन करतात. आपल्याला होणार नाही काय? मराठी लोकांना खाऊ घातलं की मराठी लोक काय पण करतात, मराठी लोकांकडे पैसे टिकले की मराठी लोक काय पण करतात. याला काय अर्थ आहे? तुम्ही सांगा मला. काय चुकतंय का माझं? नाही, बरोबर आहे, बरोबर आहे बाबा. त्यामुळे 2 फुऱ्यांसाठी 2 बटाट्यावाल्यासाठी मोर्चा येऊ नका. जर पोटात जमक असेल ना तर दिवसभर या महाराजांचं